धन्यवाद मॅम. मी यामुळे दीपाली दिलीप डॉक्टर दीपाली दिलीप बाभुळकर या मॅम बद्दल परिचय देण्याकरिता इथे उपस्थित आहे. सर श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव अमरावती येथे त्या कार्यरत आहे. त्यासोबतच विदर्भातील एकमेव बाहुली नाट्य कलाकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. 120 देशांच्या चौथ्या कार्यबल गट सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे आणि पहिल्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये भारताचे सांस्कृतिक वैभव सादरीकरण त्यांनी केलेले आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांच्या शाळेत सातत्याने ते प्रयोग करत असतात. या परिचयानंतर त्यांना मी त्यांच्या सादरीकरणाकरिता इथे आमंत्रित करते. यानंतर मी राहुल पंजारी सरांना इथे आमंत्रित करते. त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जेवणानंतरचा जरी वेळ असेल तरी सुद्धा बाहेर असलेल्या सगळ्यांना या सभागृहामध्ये येण्याची विनंती यासाठी करते आहे कारण आतापर्यंत आपण अतिशय अभ्यासपूर्ण अशी सगळ्यांची सादरीकरणं या ठिकाणी बघितली. आपण बघितलं की त्यामध्ये रिसर्च फेलोज होते. आपण बघितलं की त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यासाची मांडणी करणारे मान्यवर होते. मी एक प्राथमिक शिक्षिका आहे आणि पोटतिडकीने या ठिकाणी प्राथमिक शिक्षणामध्ये ज्या काही बाबी अंतर्भूत असायला पाहिजेत आणि ज्या बाबींचा खऱ्या अर्थाने उहापोह व्हायला पाहिजे त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला असं वाटतं की आज या ठिकाणी मला संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं मला करता येतं का हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला कळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी माझा परिचय करून देते. मी दीपाली दिलीप बाभुळकर एक प्राथमिक शिक्षिका आहे. गेले 28 वर्ष मी प्राथमिक विभागामध्ये सेवा करते आहे आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलेल्या काही बाबी या ठिकाणी आता मी मांडण्याचा या सादरीकरणातून प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो माझा विषय आहे तो आहे करूया द्विज रक्षण. हा असं मी का म्हणते आहे कारण ज्या वेळेस आपण प्रत्येक घटकाकडे बघतो तेव्हा कुठे ना कुठे पक्ष्यांचा उल्लेख आल्याशिवाय आपल्याला राहवत नाही किंवा वनस्पतींचा उल्लेख आल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. पण तरीसुद्धा त्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून काही मुद्दे या ठिकाणी मी सादरीकरणाच्या माध्यमातून माझ्या मांडणार आहे. आता या ठिकाणी आपण फोटो बघत असाल त्यामध्ये खूप वर्षांच्या आधीची दीपाली आपल्याला दिसते. यासाठी मी हे म्हणते आहे कारण वेक्स सारखी जी संस्था आहे ती मला पदोपदी या सगळ्या कार्यामध्ये सहकार्य करत असते आणि विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाला घेऊन जाणे हा उपक्रम करणं इतकं सोपं नाही कारण पालकांची परवानगी आहे, परिसरामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्यांचा विचार आहे. त्या सगळ्यांना घेऊन जेव्हा आपण पक्षी निरीक्षणासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जातो तेव्हा त्यांना काय काय बघायचं आहे ती दृष्टी देणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं नजर सगळ्यांच्याकडे आहे पण ती दृष्टी जर विद्यार्थ्यांकडे असेल तर ते त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या बाबींकडे पाहू शकणार आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाला या माध्यमातून मी वारंवार घेऊन जात असते. पण पक्षी निरीक्षणाला घेऊन जात असताना काही सूचना पूर्वी त्यांना ज्या दिल्या जातात त्या फार महत्त्वाच्या असतात कारण की जेव्हा आपण विद्यार्थ्यांना घेऊन बाहेर पडतो तेव्हा पालक, गाव आणि इतर सगळेजण आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतात. त्यांना असं वाटतं की बाकीचे सगळेजण कसं वर्गामध्ये बसून शिकवत आहेत, ह्यांना काय उपद्रव पडले, चालले विद्यार्थ्यांना घेऊन पानवठ्याच्या जवळ, चालले विद्यार्थ्यांना घेऊन गावाच्या बाजाराच्या जवळ, नेमकं ह्यांना करायचं काय आहे. पण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना ती ओळख खऱ्या अर्थाने जर करून द्यायची असेल तर ती 4 भिंतीच्या आत कधीही होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला वर्गाच्या बाहेर पडणं गरजेचं आहे आणि मग ज्याला आपण म्हणतो की 4 भिंतीची शाळा सोडून खरं जीवन जे आहे ते त्यांना बाहेर दाखवता येणं अगदी शक्य आहे. तर ज्यावेळेस मी माझ्या कार्याला सुरुवात केली तेव्हा मी ढाकुलगाव या शाळेमध्ये जेव्हा कार्यरत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की पक्ष्यांबद्दलच्या अनन्वी अशा गैरसमज आणि अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेल्या आहेत. आपल्यापैकी या ठिकाणी चित्र पाहत असाल तर आपल्याला भारद्वाज दिसतोय. मी जेव्हा गावामध्ये गेले
तर अक्षरशः माझ्या शाळेतली जी मुलं आहेत, माझ्या शाळेतल्या मुलांचा वयोगट हा पहिली वर्गापासून तर 7वी वर्गापर्यंतची मुलं, म्हणजे साधारण 14 वर्षापर्यंतची मुलं, 6 वर्ष ते 14 वर्षापर्यंतची ही मुलं टोळीने भारद्वाजाला दगडाने ठेचून मारायची. सांगताना अंगावर काटा येतोय. हे जेव्हा मी बघत गेले की एक भारद्वाज मधून पडलेला दिसला, दुसरा मधून पडलेला दिसला, तिसरा मधून पडलेला दिसला, तर हे काय आहे ह्या मागचं कारण जेव्हा मी समजून घ्यायला गेले तेव्हा असं कळलं की भारद्वाज लहान मुलांची डोळी फोडतो हा त्या गावामधला गैरसमज होता. प्रत्यक्षात असं झालंय का तर कुणीही बघितलेलं नव्हतं, पण ही अंधश्रद्धा हा समज त्या गावामध्ये असल्यामुळे बरेच वेळा मला तिथे भारद्वाज मरून पडलेला दिसला. आणि मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्यासाठी मला काय करता येणार आहे हे मी या लेखच्या माध्यमातून पुढे जात गेले आणि एक उपक्रम त्यांच्यासाठी करत गेले. आपल्याला असं वाटेल की हे फक्त विद्यार्थ्यांना सांगून उपयोगाचं आहे, तर असं नाही. त्यांना जे खतपाणी मिळतं ते कुठून मिळतं तर त्यांच्या कुटुंबातून मिळतं. त्यामुळे ज्या ज्या वेळेस पालक सभा होत असतील त्या वेळेस या बाबी विद्यार्थ्यांच्या मनातून दूर करण्यासाठी मला त्यांच्या पालकांसोबत सुद्धा बोलणं गरजेचं वाटलं आणि त्याच्यासाठीची सुरुवात जी आहे ती माझ्या या गावामध्ये मी करायला घेतली. आपल्याला माहीत असेल की आणखी एक गैरसमज आहे की पेरूच्या झाडावर जर घुबड बसेल आणि ती कॉल देत असेल तर त्या गावातल्या लहान मुलांचं जे रडणं आहे ती चोरून नेते. तुमच्यापैकी कोणी ऐकलंय की नाही माहीत नाही. ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या अंधश्रद्धा आहेत. तर ते रडणं ती बाळाचं चोरून नेते आणि मग त्या बाळाला काही आजार होतात अशी एक खोटी समजूत त्या गावामध्ये असलेली मी पाहिली. आणि ह्या सगळ्यांचं एक डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केला. आणि मग काय काय अंधश्रद्धा मनामध्ये आहेत त्या पसरत असलेल्या त्या ठिकाणी मला दिसल्या आणि त्या दूर करण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न. आपण खूप मोठं काम करणारी लोक आहात या ठिकाणी सगळेजण सभागृहात बसलेले, पण मी एक प्राथमिक शिक्षिका म्हणून माझ्या पुरता अंधकार दूर करण्याचं काम जर करू शकत असेल तर मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटलं आणि म्हणून त्या बाबी दूर करण्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली. नेक्स्ट. ह्या गावांमध्ये काही ज्या बाबी आपल्याला दिसतात त्या बाबी विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकणं फार गरजेचं असतं. आता इथे खूप छोटीशी बाब आपल्याला दिसत असलेली च्युइंगम खाणारी मुलगी. तुम्हाला असं वाटेल की किती क्षुल्लक गोष्टीचं सादरीकरण मॅडम तुम्ही करताय, हे काही गरजेचं आहे का? पण ह्याच्या मागचा विचार जेव्हा आपण बघतो की पक्ष्यांच्या पंखांना जेव्हा च्युइंगम चिकटल्या जातं तर त्यांना उडान भरता येत नाही किंवा उडता येत नाही किंवा त्यांच्या पायाला जेव्हा च्युइंगम चिकटतं तेव्हा त्यांना भरारी सुद्धा मारता येत नाही किंवा त्यांना चालता येत नाही. हे प्रात्यक्षिक जेव्हा आम्ही बघितलं, माझ्या शाळेमध्ये कावळे खूप मोठी परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये भरपूर झाडं आहेत. तर हे जेव्हा प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना दाखवून दिलं, तुम्ही एक छोटीशी च्युइंगम चिघळता आणि ती चघळल्यानंतर ती कुठेतरी टाकून देता मातीवर आणि ती जर पक्ष्याच्या पंखांना चिकटत असेल तर त्यामुळे पक्ष्यांना त्रास होणार आहे आणि ते पक्ष्यांना घातक होणार आहे. म्हणून तुम्ही त्यापासून दूर गेलं पाहिजे. छोटीशी कृती आहे, पण माझ्या विद्यार्थिनीचं ते उदाहरण मला सांगायला आवडेल की माझ्या वर्गामध्ये हे सगळं सांगितल्यानंतर एक शक्ती नावाची मुलगी आहे, इयत्ता 3रीमध्ये, आता जी 5वीला गेलेली आहे. तिने काय केलं तर तिने घरून आईला 50 रुपये मागून आणले आणि त्या 50 रुपयातून तिने च्युइंगम खरेदी केले आणि ते सगळे च्युइंगम घेऊन तिने नालीमध्ये टाकून दिले. आणि जेव्हा तिची आई ह्या गोष्टीसाठी तिला रागवली तर तेव्हा तिच्या बहिणीने येऊन मला कारण सांगितलं की मॅडम तुम्ही म्हणताय ना की च्युइंगम खाणं चुकीचं आहे, मग गावात कोणी च्युइंगम विकत घेतलेच पाहिजे नाही, म्हणून शक्तीने सगळे च्युइंगम दुकानातून विकत घेतले आणि नालीमध्ये नेऊन टाकले. हे जेव्हा सांगते मी तेव्हा मला आतून सुद्धा भरून येतं, कारण एक प्राथमिक शिक्षिका म्हणून मी जे जगते, मी जे अनुभवते ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते अगदी ग्राउंड लेवलचं रिअलिस्टिक आहे. जेव्हा माझी एक शक्ती अशी तयार होते ना, ती 50 रुपये त्यावेळेस खर्च करत असेल, ती वाया गेले असं तिच्या पालकांना वाटत असेल, पण तिच्या मनामध्ये जे तयार झालेलं आहे ते मला असं वाटतं ते बीज आहे जे उद्या या सभागृहामध्ये तिला आणून बसवणार आहे आणि पक्षी मित्र म्हणून तिला तयार करणार आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी. त्यानंतर दिवाळीच्या वेळेसचे फटाके आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्याच्यामुळे अधिवासामध्ये काय काय प्रकार पक्ष्यांच्या बाबतीत होतात. तर मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवण्यासाठी असे काही उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये राबवते की त्या फटाक्यांच्या पैशाऐवजी त्यांनी पुस्तक विकत घ्यावी. मी जसं आता अनिल बाळी सरांशी
म्हटलं की मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक लायब्ररी अशी तयार करायची आहे, की आपण सगळेजण बसलेले आहात. मी शरद सरांना पण म्हटलं की त्यांचंही पुस्तक मला घ्यायचं आहे, इथे असणारी बरीचशी पुस्तकं मी घेणार आहे. का तर मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी अशी एक लायब्ररी तयार करायची आहे की जी कुठल्याही प्राथमिक शाळेमध्ये आतापर्यंत तयार झालेली नसेल, की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने पक्ष्यांची संपूर्ण इत्यंभूत माहिती ही मिळणार आहे. तर म्हणून च्युइंगम नको रे बाबा असं त्या ठिकाणी दिलेलं ते एक छोटंसं उदाहरण आहे. आणि अशा अनेक शक्ती शाळांमधून तयार व्हायच्या असतील तर मला असं वाटतं की ह्याच्याबाबत लिहिणं, ह्याच्याबाबत बोलणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट, या छोट्या छोट्या बाबी आहेत बघा. आता ह्या ठिकाणी दिसतंय आपल्याला की पक्ष्यांच्या बाबतीतली जी माहिती आहे विद्यार्थ्यांना त्या खेळाद्वारे आनंददायी शिक्षणाद्वारे द्यायची आहे. आपल्याला माहिती आहे की इयत्ता चौथीचे जे विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, त्यांचा संदर्भ येत असतो. आणि ही जर सवय आपण विद्यार्थ्यांना पहिल्या गोष्टीपासून लावत असू तर त्यांना त्या खेळाच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला देता येणं सहज शक्य आहे. मी एक पपेट्री आर्टिस्ट आहे, जसा याच्या आत्ताच उल्लेख झालेला आहे. तर मी माझ्या बाहुली नाट्याच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना या सगळ्या बाबी ज्या आहेत, पक्षी निरीक्षणाच्या बाबतीच्या असतील किंवा वनस्पतीच्या संदर्भातल्या असतील किंवा आणखी इतर ज्या सगळ्या बाबी आहेत, या बाबी बाहुली नाट्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न यासाठी करते की जेणेकरून त्यातनं एखादा विद्यार्थी, जसं प्रतीकला आता या ठिकाणी 20 पक्षी ओळखता येतात, त्यांचे कॉल ओळखता येतात, आपण त्याचा गौरव केला. असे अनेक विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर रोज असतात आणि त्यांच्यापैकी काही असे मुलं तयार होतील ते पुढे या सगळ्या बाबी समजून घेतील आणि शिकून घेतील. यासाठी या छोट्या छोट्या ज्या कृती आहेत या खेळाच्या माध्यमातून मी तयार करते. आणि फक्त मी माझ्या पुरते ठेवत नाही तर माझी जी पूर्ण कम्युनिटी आहे, जिल्हा परिषदच्या शिक्षक आहेत माझे सगळे, किंवा मी राज्यस्तरावर तज्ज्ञ म्हणून काम करते, त्याही ठिकाणी हे सगळं येईल याच्यासाठी मी प्रयत्न करते. आपल्याला माहीत नाही, मला की सगळ्यांना माहीत आहे की नाही, पण राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या माध्यमातून प्रश्नसंच सगळ्या शाळांना वितरित केले जातात आणि त्यातला बनवणारा एक घटक मी पण आहे. त्या लेखनामध्ये माझा सहभाग असतो. तर मी काय करते की त्याच्यामध्ये काही प्रश्न घालण्याचा असा प्रयत्न करते की ज्याच्यातून वनस्पती आणि पक्षी यांच्याबद्दलची जाणीव जागृती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार होईल. जसं उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना खूप तहान लागते, तू काय करशील? ती छोटीशी बाब आहे, एका वाक्यात त्याला उत्तर लिहायचं आहे किंवा 2 ओळीमध्ये त्या ठिकाणी फार लिहायचं आहे. पण ती थॉट प्रोसेस जी आहे ती त्याच्या मनामध्ये तयार होणं, ज्या ठिकाणी हे सगळे उपक्रम राबवल्या जात नाही त्या ठिकाणी हे सगळे उपक्रम राबवल्या जाण्यासाठी प्रयत्न करणं, मला असं वाटतं याची ती नांदी असावी. आणि म्हणून अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या पेरत राहण्याचा मी त्या सादरीकरणातून कायमच प्रयत्न करत राहते. नेक्स्ट, आता आपण इथे एक माहिती जी बघतो आहे की प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पक्षी दिसतात, ठिकठिकाणी पाठ्यघटकांमधून ते आलेले दिसतात, पण त्याकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिल्या जात नाही किंवा फक्त 2 मार्काचा प्रश्न म्हणून तो लिहून सोडला जातो. मला असं वाटतं की तो तेवढा लिहून सोडण्यासाठीचा प्रश्न नाही, तर त्याच्या माध्यमातून पुढची येणारी जी पिढी आहे त्यांना या सगळ्याबद्दलचं ज्ञान देणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट, पुढे जाऊया. उत्क्रांतीच्या संदर्भातल्या घटक आहेत. आता हा एक छोटासा उपक्रम आहे माझा. आपण जसं याच्या आधीच्या सादरीकरणामधून पण बघितलं की ह्या सगळ्या छोट्या छोट्या बाबी आहेत, पण माझ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या किती महत्त्वाच्या आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारची जी पक्ष्यांची पिसं आहेत त्यांचा संग्रह असेल. माझ्या शाळेच्या मागे एक मोठं झाड होतं पिंपळाचं आणि त्यावर आयबी दरवर्षी येत होता आणि ते झाड तोडण्यासाठी ग्रामपंचायतनी इशारा दिलेला होता. माझी बालसंसद आहे, त्या बालसंसदेनं ग्रामपंचायतीला एक पत्र दिलं आणि त्यावर लिहिलं की आमचा हा पक्षी या ठिकाणी दरवर्षी येतो, ते नेस्टिक असतं, ते झाड तोडायचं नाही. आणि ग्रामपंचायतीने तो त्याचा हे मानला आणि ते झाड तोडण्यापासून थांबवलं. अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टीच त्यांच्या मनामध्ये पुढचं जे बीज तयार करण्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुढे जाऊया. परिसरातले जे पक्षी आहेत त्याच्याबद्दलची माहिती. मला माहिती आहे वेळ अगदी कमी आहे, पण अगदी 1 मिनिटामध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करते. काही वेगळे कॉल जर ऐकायला आले तर माझ्या विद्यार्थ्यांनी लीफ बर्ड असेल, जो अगदी पानाच्या मध्ये लपलेला असतो आणि जो ओळखू सुद्धा येत नाही, त्याला शोधून काढण्याचं काम केलं. त्याच्यानंतर स्वर्गीय नर्तक याला सुद्धा शोधून काढण्याचं काम केलं. तर ही जी छोटी छोटी फुलं, बॉलवरून जर वेगळा आवाज काही येतो आहे हे जर ओळखू शकत असतील आज, तर मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया.
वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन मी विद्यार्थ्यांसाठी करते. त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे ती शोधून सगळ्यांसमोर मांडण्याचं काम असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द वेक्ससाठी. वेक्सने मला आजपर्यंत जी मदत केलेली आहे, अनिल माळी सर असतील, राजू कसंबे सर असतील, वडतकर सर असतील, किरण मोरे सर असतील, यांना मी कधीही फोन करते आणि तज्ज्ञांचा सल्ला म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी तो राबवत असते. आणि सर तुम्हाला मी खरंच या सभागृहामध्ये सगळ्यांच्या समोर आभार मानू इच्छिते, कारण वेक्सने मला जी मदत केलेली आहे ती मी कधीही विसरणं शक्य नाही. आणि म्हणून एक छोटासा घटक म्हणून समाजाचा एक प्राथमिक शिक्षिका म्हणून तळमळीने या ठिकाणी हे सादरीकरण मांडण्याची मी विनंती केली आणि त्यांनी मान्य केली. म्हणून तुम्ही या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणखी एक छोटीशी मदत जर तुम्ही मला करू शकत असाल, आपण सगळ्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं जर माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली तर ती आणखी चांगल्या पद्धतीने मी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एवढंच फक्त इच्छिते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू.